नमस्कार मित्रांनो, एफएक्स विथ करणमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ठीक आहे. आज आपण थोडं मार्केट बद्दल डिस्कशन्स वगैरे सुद्धा करूया. मार्केट बद्दल सुद्धा डिस्कशन्स करूया आणि पॉलिटिक्स मध्ये सुद्धा काय चालू आहे, काय विषय चालू आहे ग्लोबल साठी, तो पण थोडं डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. कारण की आज मार्केट बंद आहे, उद्या मंडे आहे आणि ऑलरेडी वॉर वगैरे सारखं सिच्युएशन चालू आहे. त्याच्यामुळं ह्या डिस्कस करणं गोष्टी गरजेच्या आहेत आपल्यासाठी. ठीक आहे. खरं सांगायचं झालं तर मी हा व्हिडिओ काल परवामध्ये शूट करणार होतो. पण एक न्यूज मी वाचली, त्याच्यामुळे थोडं डिस्टर्ब झालो. म्हणून मग ठरवलं की चल आज व्हिडिओ आपण शूटच करून टाकूयात. ठीक आहे. आता प्रश्न येतो की न्यूज काय होती. ठीक आहे. आता जी प्रश्न येतोय ना मेन, तो न्यूज काय होती सांगायचं झालं तर एक विषय असा आहे की ही व्हिडिओ जी आहे ना ती अंधभक्तांना थोडस हर्ट करेल. ठीक आहे. जर मी त्याच टायमाला जर हा व्हिडिओ बनवला असता ना मी काल परवा दिवशी तर सरळ अंधभक्तांनी शिव्याच दिल्या असतात. आणि खरं तर ते त्यांचं माइंडसेट जे आहेत ना, त्यांना जी आझादी वगैरे मिळाली ना, ती 2014 नंतरच ऍक्च्युअल मध्ये मिळालेली आहे. ठीक आहे. ते आझादच जे ते 2014 नंतर झाले. त्यांना वाटतं आपल्या देशाला स्वातंत्र्य 2014 नंतरच मिळाले. ठीक आहे. मान्य करूया की 2014 नंतर जर त्यांना स्वातंत्र्य मिळाले, पण कदाचित ते 2026 मध्ये संपले सुद्धा आहे. ठीक आहे. बाकी देशासाठी जे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं तेही आता संपत आलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. कारण आज परिस्थिती अशी आहे की आपण कोणाकडून तेल विकत घ्यायचं हेही अमेरिकेच्या परमिशन ठरवतं. ठीक आहे. अमेरिकेची जी परमिशन आहे, अमेरिका जेव्हा परमिशन देते, तेव्हा ठरवलं जाते की आपण कोणाकडून तेल विकत घ्यायचं आणि कधी कोणाकडून तेल विकत घ्यायचं आणि कोणाकडून काय करायचं. ठीक आहे. आणि आपले इतके जे गोदी मीडिया चॅनल्स आहेत ना, हे मोठी खुशखबर म्हणून दाखवतात त्यांना. कोणाकडून तेल विकत घेतलं हे अमेरिकेने जर सांगितलं की रशियाकडून तेल विकत घ्या, पहिले पण आम्ही रशियाकडनंच तर विकत घ्यायचो ना तेल. तर त्यांना अंधभक्तांना वाटतं ही मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि गोदी मीडिया त्यांना वरचढ करून दाखवतात. पहा अमेरिकेकडून मोठी खुशखबर आलेली आहे. अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परमिशन दिलेली आहे. अशा अशा गोष्टी हाईप करतायत. ज्याच्यामध्ये काय होतं आपली जे सामान्य माणसं आहेत ना, ती ह्याच्यामध्ये अडकली जात आहेत कुठे ना कुठे. ठीक आहे. तर आता यावर राग येणार नाही तर मग काय येणार सांगा मला. टॅरिफ लागला तरी न्यूज चॅनलवाले दाखवतात मास्टर स्ट्रोक झालाय. टॅरिफ काढला तरी मास्टर स्ट्रोक झालाय. रशियाकडून तेल खरेदी बंद केलं तरी मास्टर स्ट्रोक झालाय. आणि अमेरिका परमिशन देते की तेल खरेदी करू शकता की तरी मास्टर स्ट्रोक झालाय. मास्टर स्ट्रोक झालाय. ठीक आहे. म्हणजे काही झालं तरी यांना मास्टर स्ट्रोकच, यांना फक्त टीआरपी वाढवायची काम आहेत. असे असतं तर मार्केटकडे असं आता काय बोलायचं याच्यात. जाऊ दे. जे अंधभक्त आहेत ना ते अंधभक्तच राहणार आहे. यांचे जेव्हा येतात ना स्वतःवर गोष्टी, तेव्हा हे जागे होतात. यांनी किती काय झालं तरी यांचा बाप तोच असणार शेवटी. बाप बदलायची सवय असते जेव्हा त्यांना. ठीक आहे. मार्केटची परिस्थिती सांगायचं झालं तर खरं तर सांगायचं झालं तर आताची चांगली नाहीये. आताची मार्केटची परिस्थिती सांगायचं झालं तर खरं तर चांगलं नाही. ऑलरेडी क्रूड ऑइल जे $92-93 आसपास पोहोचलंय. ठीक आहे. हे फक्त वेळेचा प्रश्न आहे की आता ते 100 पण पोहोचू शकेल लवकरच. फक्त वेळेचा प्रश्न आहे. काही वेळ जाऊ द्या, ते 100 पण पोहोचून जाईल. आणि जर गोल्ड आणि सिल्वर सारखंच पॅराबॉलिक मूव्ह क्रूड मध्ये आलं, तर क्रूडचा ऑल टाइम हा 147-150च्या आसपास जायला टाइम लागणार नाही क्रूड ऑइलचा. युद्ध जर अजून 2 महिने चाललं ना, तर त्या लेवलही ब्रेक होतील. ऑलरेडी ऑल टाइम हायची जी लेवल ती ऑलरेडी ऑलमोस्ट काहीतरी 147 वगैरे क्रूड ऑइलची. ठीक आहे. तर ती ब्रेक व्हायला पण टाइम लागणार नाही ऑलरेडी. ठीक आहे. आणि असं झालं तर देशभरात जे आहे ना, जगभरात इन्फ्लेशन पुन्हा वाढली. भारतामध्ये काय होईल ते पण सांगतो. भारत जर मोठ्या प्रमाणात जे आपलं इम्पोर्ट इम्पोर्टेंट जे एनर्जीवर इम्पोर्ट जे करतो ना आपण, त्याच्यावर आपण अवलंबून आहे भारत. ठीक आहे. क्रूड महाग झालं ना, तर याचा फटका पहिले पेट्रोल आणि डिझेल महाग होईल. आता सांगून ठेवतोय मी या गोष्टी. ट्रान्सपोर्ट सुद्धा तुमचं महाग होईल याच्यामध्ये. ठीक आहे. प्रोडक्शन कॉस्ट महाग होतील. आणि शेवटी प्रत्येक वस्तू ही महाग होईल. याचा थेट जो परिणाम असतो ना, तो थेट परिणाम फॅक्टरीज आणि इंडस्ट्रीवर होईल पहिली गोष्ट. ठीक आहे. जिथे गॅसवर कटिंग, हिटिंग आणि किंवा इंडस्ट्रियल काम होतं, गॅस जे तुम्ही यूज करता, बाहेरचे माहिती तुम्हाला वेल्डिंग वगैरे वर्क करतात किंवा कटिंग होतं किंवा हिटिंग वगैरे होतं. असं इंडस्ट्रीयलमध्ये जे काम होतं ना, तिथे गॅस महाग झालाय किंवा सप्लाय कमी झाला, तर काही फॅक्टरीज ज्या आहेत ना, काही काळासाठी बंद होऊ शकतात. ज्या गॅसेसवर चालतात जास्त करून. ठीक आहे. या फॅक्टरीज बंद झाल्या तर काय होईल? ऑलरेडी ऑब्व्हियसली जे प्रोडक्शन थांबेल आपलं, ईएमआय थांबतील बँकेचे आणि बँकेचे एनपीए वाढतील. म्हणूनच तुम्ही पाहतात की बँकिंग सेक्टरवर सुद्धा प्रेशर येतं. एवढं बँकिंग सेक्टर जे फॉल झालंय, हे जे फॉल होतंय बँकिंग सेक्टर एवढं तुम्ही बघा कधीपासून फॉल होते बघा. ऑल टाइम हाय पासून फॉल होतंय.
येतं ते जबरदस्ती ते न्यूज वगैरे आलं त्या गोष्टींमुळे फॉलो व्हायला लागले. वाढलेलं त्याचा काही इम्पॅक्टच नव्हता. ठीक आहे. तेव्हापासून ते बँक सेक्टर बघा ऑल टाईम हाय पासून इथून जेव्हा फॉल होत आहे ना, हे जे ही लेवल आहे. इथून जे फॉल होत आहे, ते कंटिन्यू ऑलमोस्ट फॉलच होत आहे. बघत आहात तर. हा एक शेवटचा रेझिस्टन्स आहे आपल्याकडे आता. हा शेवटचा एक रेझिस्टन्स आहे. ठीक आहे. लोक विचारतात बँक्स आधी वाढत का होते आणि आता पडत काय बरोबर. मार्केटमध्ये बऱ्याचदा असं होतं की आधी व्हॅल्युएशन वाढतं आणि नंतर रियालिटी समोर येते. मेन गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच मार्केटने हे 26,400च्या आसपास जो ऑल टाइम हाय मारला होता. हा जो आहे आपल्या निफ्टीचा 26,400च्या आसपास काहीतरी ऑल टाइम हाय मारला होता राईट. आणि आता आपण बघतो 24,450च्या खाली ऑलमोस्ट मार्केट येत आहे. 24,450च्या आसपास आहेत म्हणजे जवळपास 2,000 पॉईंटचं करेक्शन आधीच झालंय. हे एवढं मोठं करेक्शन ऑलरेडी झालेलं आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. जर 24,440च्या खाली ब्रेक झालं, समजा ही लेवल जर 24,440च्या खाली जर ब्रेक झाली ना, तर आरामात 24,300 पर्यंत याला कोण थांबवणार नाही याला. 24,300 पण येऊ शकते. आणि ती लेवल तुटली तर डायरेक्ट 23,200. हा जो आहे मेन सपोर्ट 23,200. हा जो इथला लेवल आहे ना एरिया, हा एरियापर्यंत पण मार्केट यायला तुम्हाला कधी हे नाही करणार. हा लेवलपर्यंत. ठीक आहे. या झोनपर्यंत यायला पण टाइम लागणार नाही मार्केटला. ऑलमोस्ट. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि अपसाईड कडे पाहिलं ना, तर अपसाईड कडे काही एवढं खास वाटत नाही. कारण की अपसाईड जरी जायचा प्रयत्न झाला, अपसाईड जर मार्केट गेलं तर 25,510च्या वर गेलं तर हे जे आहे 25,510 हा जो आहे एवढा मोठा एरिया इकडे मेन 25,510च्या वर गेलं तर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग ट्रिगर होऊ शकते. ठीक आहे. आणि तिथून मार्केट 25,700 किंवा 25,700 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो. ह्या एरियापर्यंत जाण्याचा एक प्रयत्न करू शकतो मंडेला. ठीक आहे. पण सध्या समस्या अशी आहे की कोणती मजबूत पॉझिटिव्ह न्यूज दिसत नाहीये मार्केटमध्ये आपल्याला. ठीक आहे. उलट एक न्यूज आली आहे की इराणला चीन आणि रशिया इनडायरेक्टली सपोर्ट करत आहे. हे फक्त अफवा नाहीये. अमेरिकेने स्वतः मान्य केलंय की त्यांनी असे संकेत मिळालेत. जर असं असेल तर जिओपॉलिटिकल टेन्शन अजून वाढू शकतं आणि त्याचा परिणाम आपण कमोडिटीमध्ये पाहतच आहोत. क्रूड वगैरे ह्या गोष्टी सगळ्या वाढत आहेत. ठीक आहे. नॅचरल गॅस सुद्धा वाढत आहे. सिल्वर आधीपासूनच वाढून गेलाय ऑलरेडी. म्हणून मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी राहणार हे जवळपास निश्चित आहे. त्याच्यामुळे मंडेला मार्केट ओपनिंग पाहूनच आपण ट्रेड घ्यावा लागेल. काय होईल काय नाही ते बघूया पुढच्या पुढे. कारण काही होऊ शकतं. कधी गॅप अप लागतं, कधी गॅप गॅप डाऊन लागतं. ऑलरेडी न्यूज वगैरे निगेटिव्हच आहेत. म्हणून मंडेला मार्केट ओपनिंगच्या बिहेवियरवर पाहूनच आपण प्लॅन करावा असं वाटतं. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं प्लॅन करा आणि त्याच्या अकॉर्डिंग ज्या गोष्टी आहेत त्या आपण डिसाईड करूया. बाकी थोडं रिअलिटीवर जगायला प्रयत्न करा. हे बाहेरच्या गोष्टी, इलेक्शन पॉलिटिकल गोष्टी या जरा ना बाजूलाच ठेवा. जरा तुमच्या घरच्यांबद्दल जरा विचार करा. आणि तुम्हाला आताही सांगतोय जर ऑलरेडी तुमच्याकडे चांगला प्लॅन असेल, तर तुमच्याकडे चांगला फंड वगैरे असेल, तर तुम्ही इन्व्हेस्ट करा. पण लाँग टाईमसाठी नका करू. ॲज अ स्विंग ट्रेडिंग म्हणून करा. स्विंग ट्रेडिंगसाठी मी तुम्हाला तसेही स्टॉक्स वगैरे टेलिग्राम चॅनलला देतच असतो. आपल्या टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉइन नसेल केलं, तर टेलिग्राम चॅनल जॉइन करा. आणि काही लागलं तर WhatsAppला मला मेसेज सुद्धा करा. आपला नंबर तर तुम्हाला खाली शो होत असेल. तिथे मेसेज करा. ठीक आहे. बाकी काही गाईडन्स लागलं तर मी आहेच. पण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट सध्या तरी करू नका. लाँग टर्मसाठी बघत असाल तर थोडं थांबा. ऑलरेडी हे वॉरचं वगैरे सिच्युएशन चालू आहेत. त्याच्यामुळे कसं माहिती आहे का, जास्त तुम्ही जेवढी अमाउंट टाकाल ना तेवढं तुम्हाला प्रॉब्लेम. हां, तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये बनवायचं आहे, तुम्ही ऑप्शनमध्ये पैसा कमवा आता. कारण की ऑलरेडी व्हॉलॅटिलिटी सुद्धा वाढलेली आहे, तर त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होईल चांगल्या प्रकारे. ठीक आहे. तर ह्या लेव्हल जरा बघा. ह्या लेव्हल जरा मार्क करून ठेवा. याच्यावरती जर तुम्हाला रिटर्न रेजिस्टन्स मिळेल तर तुम्ही सेल ऑफ करू शकता. मार्केट जर याच्या खालीच ओपन झालं तर सरळ तुम्हाला हा सपोर्ट आहे. 24,000चा एक सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 23,600 23,500च्या आसपास सपोर्ट आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायचं झालं तर ऑलमोस्ट वरती रेजिस्टन्सच आहेत आणि ही पण मार्केट बघा तुम्ही फ्रायडेला सुद्धा ऑलमोस्ट किती छान फॉल झालं. ऑलमोस्ट 1,000 पॉईंटचं डे बाय डे तुम्हाला फॉलिंग मिळतंय बँक निफ्टीमध्ये सुद्धा. आता सुद्धा हा सपोर्टवरच आहे. पण हा सपोर्ट ब्रेक झाला तर तुम्हाला डायरेक्ट 55,700 750च्या आसपास सुद्धा मार्केट मिळू शकतं. हा सपोर्ट एक ब्रेक झाला तर 55,500 55,800च्या आसपास सुद्धा मार्केट तुम्हाला मिळू शकतंय. कारण की मेजर रेजिस्टन्स सपोर्ट तेच आहेत आता. ज्या मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा पाहिलं तर हा इथपर्यंत सुद्धा येऊ येऊ शकतं. हा तुम्हाला एक सपोर्ट मिळेल. हा सुद्धा एक सपोर्ट मिळू शकतो तुम्हाला.
तर ह्या गोष्टींकडे थोडं लक्ष ठेवा. बाकी जे काय असेल ते इंट्राडे मध्येच प्लॅन केलं जाईल. निगेटिव्ह साईड, पॉझिटिव्ह साईड असेल काय, ही लेवल सुद्धा तुम्हाला एक मिळेल बघायला. बँक निफ्टीमध्ये तेवढं एकदा चेकआउट करून घ्या. ठीक आहे. बाकी फॉरेक्स मार्केटमध्ये जरी बघायचं झालं तर फॉरेक्स मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत आहेत. तर फॉरेक्स मार्केटला तुम्ही ट्राय करा करण्याचं, कारण की बीटीसी वगैरे इतकं व्हॉलेटाईल आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला कधी पण टार्गेट्स मिळतात, कधी पण तुम्हाला प्रॉफिट घेण्याची संधी मिळते. 24 तास मार्केट चालू आहे. गोल्ड सुद्धा बघितलं तर गोल्ड मध्ये सुद्धा हे आपण ट्रेड वगैरे कॅप्चर करायला अर्ध्या छान ट्रेड मिळतात त्याच्यामध्ये गोल्डमध्ये सुद्धा. इनफॅक्ट तुम्हाला लेव्हरेज वगैरे सुद्धा मिळतं. जर तुम्हाला याच्यात अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मला लिंक तुम्हाला मी टाकून देतो डिस्क्रिप्शन मध्ये. त्याच्या थ्रू अकाउंट ओपन करा. तुम्हाला प्रीमियम चॅनलचं जे ऍक्सेस मिळून जाईल, प्रीमियम ग्रुप सुद्धा मिळून जाईल. त्याच्यामध्ये आपण ह्या सुद्धा ट्रेड्स देतो. आणि प्रीमियम चॅनलसाठी तुम्हाला कोणतं चार्जेस वगैरे पे करावे लागणार नाहीत. त्याच्यासाठी फक्त अकाउंट ओपन करायचं आहे किंवा व्हॉट्सअपला मला हाय म्हणून मेसेज करा. तुम्हाला सगळे अपडेट्स मिळून जातील. ठीक आहे. तर हे अपडेट झालं तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीचं. ऑलरेडी मागेच ट्रेंड लाईन ब्रेक केली तेव्हापासून मार्केट डाऊन आहे बघा. ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन झालेली इथेच, तेव्हाच मी ट्रेड वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं चांगल्या. प्रीमियम मध्ये जे आहेत त्यांना माहिती आहे ट्रेड्स वगैरे चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड झालेल्या होत्या. तर ह्या गोष्टी थोड्याशा जाणून घ्या आणि शक्यतो पैसा वाचवायला सुरुवात करा. पैसा असेल तुमच्याकडे, बॅकअप असेल तर कुठल्याही प्रकारचे फालतूचे ईएमआय खर्च किंवा लोन्स वगैरे काढण्यात भानगडीत पडू नका. कधी काय इमर्जन्सी लागेल, काय लागेल. ऑलरेडी तुम्ही बघताय त्या वॅक्सिन्स वगैरे सुद्धा चालू आहेत. जर तुमच्या घरात 14 वर्षाच्या वरची पोरगी असेल किंवा मुलगी असेल, लेडीज असेल, तर त्यांना ऑलरेडी एचपीव्ही काहीतरी व्हायरसचं जी वॅक्सिन आहे कॅन्सर रिलेटेड, ती देण्याचा प्रयत्न करते जबरदस्ती. तर अशा वॅक्सिन्स वगैरे घेण्यासाठी पडू नका. मुलींना शक्यतो अलर्ट करा की ह्या वॅक्सिन्स देऊ नका. या वॅक्सिन्स ऑलरेडी शाळांमध्ये दिल्या जातात जबरदस्ती. ठीक आहे. ज्या पालकांना सुद्धा माहीत पडत नाही. तर या वॅक्सिन सुद्धा देऊ नका शक्यतो मुलींना. त्याचा इफेक्ट पुढे जाऊन होईल खूप प्रमाणावर. कारण ऑलरेडी कोविड सारखी ज्या वॅक्सिन्स वगैरे आहेत, ते ऑलरेडी स्कॅम झालेले आहेत लोकांसोबत. ज्यांनी घेतलं त्यांच्यासोबत काय काय होते त्यांना माहिती आहे. ते कसं आहे माहिती आहे का, भारतात जे गव्हर्नमेंट वाले आहेत ते फक्त पैसा खाण्याचे कामं करतायत. आणि आपली जी पब्लिक आहे भारतातली, ऑलरेडी त्यांचा वापर फक्त टेस्टिंगसाठी केला जातो. जे अमेरिकेत, यूएस, युके मध्ये ज्या लसी वगैरे बनतायत किंवा ज्या वॅक्सिन्स वगैरे बनतात त्या इथे भारतातल्या मुलींवर, मुलांवर टेस्ट केल्या जातात. भारतातल्या माणसांची किंमत नाहीये. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. स्वतः ग्रो करा. मार्केट आहे तर मार्केटमधून पैसा कमवायला चालू करा. जास्त टाइमपास करू नका. काही लागलं गायडन्स मी आहे. आणि शक्यतो आपल्या मुलाबाळांची काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे वॅक्सिन्स वगैरे आता सध्या देऊ नका. जबरदस्ती शाळेत सांगितल्या किंवा अंगणवाडीत किंवा कुठल्याही याच्यात सांगितल्या तर त्या देऊ नका. याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा. ठीक आहे. बाकी मंडेला ओपन झालं तर 15 मिनिटावर आपण बघूया कसं मार्केट सस्टेन होतंय. त्याच्या अकॉर्डिंग मी ट्रेड्स तुम्हाला प्रोव्हाइड करेलच. पण एक सांगेल, अंधभक्त बनू नका. जरा समजूतदार बना, कारण की घरांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्यावर आहेत. तर त्याच्यासाठी तयार राहा, प्रिपेअर राहा घरच्यांसाठी. आणि सामान वगैरे भरायला काय असेल तर घरात ते सुरुवात करा चांगल्या प्रकारे. बाकी काय गरज लागली, काय प्रॉब्लेम येत असेल ट्रेडिंग मध्ये, मला बिंदास कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला एनी टाइम गायडन्स करेल. ठीक आहे. चला बाय बाय. भेटूया आपण मंडेला. उद्या भेटूया. काय असेल मार्केटचं आपण ट्रेड्स वगैरे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. बाकी आणखी काही विचारायचं असेल, व्हॉट्सअप नंबर तर तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे आपला. त्या व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता तुम्ही कधी बिंदास. मी तुम्हाला एनी टाइम गायडन्स करेल. बाकी काय लागलं तर मी आहेच तुमच्यासाठी, ते बसलेलोच आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला डिमॅटचं वगैरे काही प्रॉब्लेम येत असतील, काही डाऊट असतील लॉसेस वगैरे बद्दल, बिंदास या. मी तुम्हाला सांगेल कसं मॅनेज करायचं, कसं फंड डायव्हर्सिफिकेशन करायचा. त्याच्यावर सुद्धा हळूहळू व्हिडिओ बनवेल मी. पण त्या गोष्टी सध्या तुम्हाला मिळत जातील हळूहळू. तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार प्लॅन करा. ठीक आहे. भेटूया मग मंडेला उद्या. काय असेल ते तुम्हाला डायरेक्ट तुमचं जे काही असेल प्रॉब्लेम्स वगैरे ते सॉल्व्ह करून देईल. आणि जे काही रेग्युलर अपडेट्स असतील ते मी तुम्हाला युट्यूबला सुद्धा टाकायचा प्रयत्न करेलच. जसं टाइम मिळेल तसे. युट्यूब तुमच्यासाठीच बनवलं आहे. आणि प्लस एक कोर्स सुद्धा मी तुमच्यासाठी बनवून टाकेल युट्यूबला. किंवा काय स्ट्रॅटेजीज वगैरे असतील तर त्या सुद्धा टाकेल, जेणेकरून तुम्हाला हेल्प होतील. ठीक आहे. चला बाय बाय. भेटूया आपण.